लेझर आरोळी देतात. आता काय करायचं? सर्दीशी हात फिरतो, विलक्षण गतीनं, सेकंदाच्या गतीनं त्याच वेळेला मवळा फिरतो. दोघांमध्ये झुंज चाललेली असते. अर्धा मिनिटं झाला, 1 मिनिट, 1.5 मिनिटं, 2.5, 3, 3.5 मिनिटं ती सगळी झुंज चाललेली असते. आता प्रश्न पडतो, महाराज सिंहासन उठतात, तेवढ्यामध्ये खाली बसतात. आता नेमकं काय करायचं? तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, हत्ती सोड उचलतो आणि आपला मवळा ज्ञानातून तलवार काढतो आणि हत्तीच्या सोंडेवरती मारतो. हत्ती मैदानात कोसळतो आणि त्याच वेळेला सांगतो तुम्हाला सर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर उभे राहतात आणि म्हणतात, काय म्हणलं होतं तू गोवळकोंड्याच्या कुतुबशाह मला? आपके पास हाथी बहुत कम है, आपके पास हाथी नहीं है. अरे जा 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 म्हटले, आम्ही हत्ती पाळत नाही तर आम्ही हत्ती सारखी माणसं पाळतो. आमच्या मराठ्यांचा इतिहास आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचे आगमन होते. भारती विद्यापीठ चे संस्थापक माननीय पतंगराव कदम साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला आज आपण इथे सुरुवात करीत आहोत. मी प्राध्यापिका जोशना आत्राम आपले सर्वांचे इथे स्वागत करीत आहे. मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी स्थान आपण व्हावे. आजच्या काळात स्वतःमध्ये व्यस्त मल्टीमीडियाच्या महाजालात सातत्याने झोकून जात असलेल्या मराठी माणसाचे मनगट मस्तक सुधारण्यासाठी शिवरायांच्या विचारांची आपल्याला गरज आहे. ज्या मातीतील सवंगड्यांना घेऊन अवघे रयतेचे स्वराज्य निर्माण केले, अशा पवित्र शिव ऐतिहासिक मातीत असणाऱ्या शिवप्रेमींना आज नव्याने उत्स्फूर्त, ऊर्जावान व नवशक्ती निर्माण करण्याची गरज आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांची जयंती तसेच माननीय कार्यवाहक डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांचे वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधून समाज प्रबोधन सप्ताहा अंतर्गत आपण शिवरायांच्या विचारांना आज नव्याने उजाळा देणार आहोत. त्याकरिता मी भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेजच्या वतीने इथे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री बेल्लम आरटी सर, तसेच उपप्राचार्य श्री कदम आरेख सर, प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले शिवविख्याते सन्माननीय अभिजित कोडी सर, तसेच सन्माननीय उपस्थिती भारती महिला मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय सौ कदम वहिनी, तसेच उपाध्यक्ष सौ भारती कदम वहिनी, तसेच सहकारी शिक्षक, विद्यार्थी मित्र हो, शिक्षकेतर सेवक यांची मी आजच्या कार्यक्रमाला स्वागत करते. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांना त्यांच्या फोटोचे अभिवादन करावे, तसेच माल्यार्पण करावे. जनकल्याणासाठी जणू जन्म उभा, जनतेचा हाती दिनरात बसा, वात्सल्य जरी पाजळते नजरेने,
प्रेम ध्वनी सावरतपणे वज्राचे शब्दात सदा गुणगान खरा अभिमान खरा मन संस्कृतीचा जिवंत झाला धर्माची निघाल होती दिगंबर सर, आपण मंचावर येण्याचे आग्रह करत आहोत. दिगंबर सर. हिरकर मॅडम, आपण मंचावर स्थानापन्न व्हावे. सौ हिरकर मॅडम. कदम साहेब तसेच कार्यवाहक सन्माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. उपप्राचार्य श्री R.H. कदम सर, सुप्रसिद्ध व्याख्याते श्री अभिजित कोळी सर, भारतीय महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ कदम वहिनी व भारतीय महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ कदम वहिनी, सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर सहकारी व समोर उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी रयतेचे राजे व अखंड मराठी साम्राज्याचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करतो. लोकनेते, शिक्षण महर्षी आदरणीय साहेबांना विनम्र अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक, भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समाज प्रबोधन सप्ताह आज शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी भारतीय विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज नवी मुंबई आयोजित पुष्प तिसरे निमित्त आपल्या सर्वांच्या उपस्थितीबाबत मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, एक होते शिवाजी, एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची. एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, आणि म्हणूनच म्हणतात जय भवानी, जय भवानी, जय भवानी. विद्यार्थी मित्रांनो, यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे. आणि हाच इतिहास आपल्याला सांगण्यासाठी, प्रेरणात्मक विचार सांगण्यासाठी सांगलीहून 400 किलोमीटर एवढ्या लांबून प्रसिद्ध व्याख्याते माननीय श्री अभिजित कोळी सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. याचबरोबर भारतीय विद्यापीठ या ठिकाणी भारतीय विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य सर्व उपस्थित व त्याचबरोबर या ठिकाणी सर्व उपस्थित भारतीय महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ कदम वहिनी, भारतीय महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ भारती कदम वहिनी, आपण या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी या व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा ही मी नम्र विनंती करतो.
बोलून मी माझे प्रास्ताविक भाषण संपवतो व सुप्रसिद्ध शिवव्याख्याते श्री अभिजित कोळी सर यांना आमंत्रित करतो. सर्वांनी त्यांचे स्वागत जोरात टाळ्या वाजवून करावे. टाळ्यांचा आवाज थोडा कमी आहे विद्यार्थ्यांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सन्माननीय अभिजित कोळी सर यांचे स्वागत प्राचार्य श्री आर.टी. दोल्लम सर करतील. तसेच आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थित सन्माननीय वहिनी साहेब सौ कदम वहिनी भारतीय विद्यापीठ महिला मंडळ यांचे स्वागत उपप्राचार्य कदम सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. मान्यवरांचे आभार. सर्वांचे मनपूर्वक आभार. सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. पुढे हा सिंह रयतेचा वाळी झाला, ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. मानाचा मुजरा करते छत्रपती शिवबाला, ज्याने मराठी मातीत भगवा फडकवला. शांत वातावरणामध्ये आस्वाद घ्यायचा आहे. कोणीही कोणत्या प्रकारची कुजबूज, दंगा, शेजाऱ्याबरोबर बोलणं सगळं टाळायचं आहे. जेवढं तुम्ही शांततेचं सहकार्य द्याल तेवढं हे शिवव्याख्यान अधिकाधिक फुलत जाणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतोय की कोणत्याही प्रकारची चुळबुळ, कोणत्याही प्रकारची कुजबूज आपसात करू नका. सगळ्यांनी या शिवव्याख्यानाचा अतिशय काळजीपूर्वक आपल्या मनाचे कान करून हे व्याख्यान सर्वांनी ऐकायचं आहे. कोणत्याही प्रकारचा आवाज होता कामा नये. भारतीय विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज नवी मुंबई या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्राचे नेते आणि माजी मंत्री नामदार डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधन सप्ताह आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय उपस्थित वंदना विलासराव कदम, तसेच शाळेचे प्राचार्य बेल्लम सर, तसेच माझ्या संपर्कात गेले 8-10 दिवस झाला आहे ते आर.एच. कदम सर, पुजारी सर आणि इतर सर्व, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं म्हणजे
आज भारतीय विद्यापीठ प्रशाला ज्युनियर कॉलेज नवी मुंबई या ठिकाणी व्याख्यान करत असताना माझ्यासमोर प्रश्न असा पडला की विद्यार्थी मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं तर एका सोनसळच्या ग्रामीण भागातून सांगली जिल्ह्यातल्या पलूस कडेगाव मतदारसंघामधलं एक अतिशय लहान गाव सोनसळ या ठिकाणी एक तरुण उठतो, स्वतःचं शिक्षण पूर्ण करतो. ज्या महाराणावरती साधी कुसळ सुद्धा उगवत नव्हती अशा ठिकाणी जाऊन काहीतरी मोठं घ्यायचे स्वप्न बघून कुंडल सारख्या ठिकाणी येऊन त्याने स्वतःचं हॉस्टेलमध्ये बोर्डिंग मध्ये शिक्षण पूर्ण करतात. आणि सांगायचं म्हणजे की त्यावेळेला शिक्षण पूर्ण करतात बाळांनो. आणि त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सातार सारख्या ठिकाणी कमवा आणि शिका या योजनेमधून केवळ 7 रुपये घेऊन पुण्याला येतात आणि पुण्यासारख्या ठिकाणी 10 बाय 12च्या खोलीमध्ये कोथरूडमध्ये भारतीय विद्यापीठ नावाची स्थापना करतात. आज मला सांगायला अभिमान वाटतोय, आम्ही पुण्यामध्ये गेलो, मुंबईमध्ये गेलो, एवढंच नव्हे तर आम्ही आज दुबईमध्ये जरी गेलो तरी आम्हाला जर गावचं नाव सांगायच्या अगोदर जर आम्ही काय सांगून स्वतःची ओळख सांगत असेल तर ते आम्ही भारतीय विद्यापीठ सांगतो. लक्षात ठेवा, ही आज आमची खरं म्हणजे ओळख आहे. कारण की डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी केलेला संघर्ष अतिशय मोठा आहे. म्हणजे जर टेंबू योजनेचे जनक म्हणून तर आम्ही त्यांना ओळखतोच, परंतु त्याचबरोबर त्यांनी शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी, जनमानसांसाठी त्यांनी सुविधा केली. आज आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये बघत असताना अनेक वेळेला बघतो की ज्या वेळेला मुलगा जन्माला येतो त्यावेळेला त्याला शिक्षणाची गरज असते. त्या शिक्षणाच्या गरजेसाठी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी भारतीय विद्यापीठाची स्थापना केली. उद्या जर त्याला आरोग्याची सुविधा लागली तर भारतीय हॉस्पिटल तयार केलं. आणि एवढं करूनही आपल्या तरुणांना रोजगार मिळावेत म्हणून साखर कारखाने आणि इतर सूतगिरण्या आणि इतर उद्योग भारतीय उद्योग समूहाच्या माध्यमातून पतंगराव साहेबांनी उभा केलं. अगदी त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब काम करतायत. कारण की ज्या वेळेला अनेक जण माणसं म्हणतात की वारसा हक्काने साहेबांना मिळाले, परंतु मला नेहमी वाटतं की त्या वारसा हक्काने जरी मिळालं असलं तरी ते सांभाळायला सुद्धा एक मोठं जिगर आणि तेवढं कर्तृत्वान पाऊल लागतं. आज ते पाऊल डॉक्टर विश्वजितजी कदम साहेबांच्याकडे आहे. साहेब, मी आवर्जून तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या बाबतीत ज्यावेळेला 2019चं इलेक्शन सुरू होतं, त्यावेळेला विधानसभेचं आता इलेक्शन सुरू होतं, त्यावेळी इलेक्शनच्या वेळेला तुम्हाला सांगतो प्रत्येक पोरगा डॉक्टर विश्वजित कदम साहेब बोलत होता. कारण काय, तर एक पोराला मी विचारलं आणि म्हटलं, बाबा तुझ्यामध्ये एवढी काय ऊर्जा आहे, तुझ्यामध्ये एवढी काय उर्मी, तू त्यांच्यासाठी आज एवढं पळतोय. एक लहानसं पोरग सर मला म्हटलं, एक वेळेला शरीरातून जीव गेला तर चालेल पण मनातून बाळासाहेब गेले नाही पाहिजे. इतकं प्रत्येकाच्या मनामध्ये कर्तृत्व आज त्यांच्याबद्दल आपल्याला दिसून येतं. त्यांच्याबद्दल दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला त्यांनी पलूस कडेगावमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन जनमानसांची त्यांनी विचारपूस केली आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम केलं. बाळांनो, आज आपल्याला हे वटवृक्ष झालेलं दिसतं, परंतु ही साधी गोष्ट नाही. साहेबांचा एक प्रसंग सांगतो. साधी आपल्याला एखादी फी माफी करायची असेल तर किती अवघड जातं. आपण ऐकतो 2 कोटी एखाद्याला माफ केले, 5 कोटी माफ केले. तर तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आपण ऐकलं आहे फक्त की एखाद्याला 2 कोटी फी माफ केली, 5 कोटी केली, एखादं सांगतो 10 लाख रुपये जरी माफ केले तरी मोठेपणानं सांगतो. पण खरं म्हणजे बाळांनो, असा एक माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला आला ज्यानं कुठल्याही पोरग समोर आल्यानंतर त्याच्या फीचा कागद यावा, त्याच्यावरती सही केली नाही, त्याची फी माफी झाली नाही, असं कधी सुद्धा झालं नाही. म्हणून मला सांगायला खरोखर अभिमान वाटतोय की या महाराष्ट्रामध्ये जर 350 कोटी रुपयांची फी माफ करणारा कोण असेल तर त्या मसीहाचं नाव डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आहे. लक्षात ठेवा, इतकं अलौकिक मोठं कर्तृत्व डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांचं आहे. खरं म्हणजे की आज त्यांची जयंती, त्यामुळे मला बोलणं स्वाभाविक आहे. परंतु लक्षात ठेवा, मगाशीच गाणं लागलं तेव्हा माझं खरंच काळीच भरून आलं सर. कारण की त्या माणसाचा आवाज किती आहे कामाबद्दलचा. ज्यावेळेला आम्ही बारकाईने त्यांच्याकडे बघतो तेव्हा लक्षात येतं. मला त्यांच्याबद्दलचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की एकदा झालं असं की एकदा पुण्यामध्ये एक दाम्पत्य होतं आणि त्या दाम्पत्याला काही काळानुसार त्यांच्यावरती आघात झाला आणि आघात झाल्यानंतर त्या माणसाचे पाय गेले व त्याच्या पत्नीवरती सगळा भार पडला.
आणि पत्नीवरती भार पडल्यानंतर ती पत्नी कामाच्या शोधामध्ये निघाली होती आणि कामाच्या शोधामध्ये जात असताना अनेक ठिकाणी वनवन फिरली आणि पुण्याच्या सेनापती बापट रोडच्या दिशेने हॉटेलमध्ये काही काम मिळतंय का त्या दिशेने ती चालायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो तिचा प्रवास सुरू राहिला आणि तिला विचारलं की मला काही काम मिळेल का. तेव्हा त्या हॉटेलमधला मॅनेजर पुढे आला आणि म्हटला की आमच्याकडे तुम्हाला देणे इतकं काम काहीच नाही, कारण तुमच्याकडे ना कुठल्या हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री आहे ना कुठली गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो त्यावेळेला ती महिला म्हटली मला भांडी घासायला तरी मिळतील का. बाळो तुम्हाला सांगतो तिला भांडी घासायला त्या ठिकाणी काम दिलं. तेवढ्यामध्ये काय आलं की महाराष्ट्राचे मंत्री त्या ठिकाणी येणार आहेत आणि ही गोष्ट कळाल्यानंतर तुम्हाला सांगतो सगळे अप टू डेट मध्ये एकदम सगळी व्यवस्थित उभा राहतात आणि आल्या त्यावेळेला उभा राहतात आणि साहेब आतमध्ये येतात. लाल दिव्याची गाडी वाजते आणि त्यावेळेला विचारतात की साहेब तुमच्यासाठी जेवणाची ऑर्डर आम्ही काय सांगू. त्यावेळेला साहेबांनी सांगितलं सर मक्याची भाकरी आणि झुणका मिळेल का. तेव्हा सगळी तारतीनं उभा राहिली तारखेन आणि म्हटली की कसं शक्य. म्हटलं नेमका काय प्रकार आहे झुणक्याची भाकरी आणि मका काय नेमका प्रकार आहे. तुम्हाला सांगतो त्यावेळेला हे सगळं बघितल्यानंतर इतकी प्रचंड वाईट अवस्था झाली. मक्याची भाकरी आणि झुणका विचारलं तर कोण आहे का याच्यामध्ये. त्यावेळेला आतमध्ये जातो मॅनेजर आणि त्याच्या पायाची तुम्हाला सांगतो राग डोक्याच्या मस्तकापर्यंत जातो आणि म्हणतो की आता हे कोण तयार करणार. त्यावेळेला ती माऊली म्हणते मला तयार करता येतं. आणि त्यावेळेला गेल्यानंतर ती माऊली मक्याची भाकरी बनवते झुणका बनवते. साहेब खातात सुद्धा आणि खाल्ल्यानंतर म्हणतात हे ज्यानं बनवलंय त्याला माझ्या समोर उभा करा. आणि समोर उभा केल्यानंतर साहेब विचारतात मुलगी तुझी परिस्थिती काय. पाहणं तुम्हाला सांगतो ती सगळं काही सांगते. साहेब तिला 50,000 रुपयाची मदत करतात. एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो 2-3 पिशव्या भरून तिला खायला सुद्धा घरी तिच्या पोराबाळांसाठी देतात. आणि तेवढं करून तिला आपल्या भारतीय विद्यापीठामध्ये काही काम मिळतंय का याचा सुद्धा साहेब शोध घेतात. हे साहेब दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्राचे एक माजी मंत्री आणि लोकनेता म्हणून ओळखणारे डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आहेत. लक्षात ठेवा. इतक्या पद्धतीचं कर्तृत्व साहेबांचं आहे. आता सगळ्यांनी खरं म्हणजे की आता मी मूळ विषयाकडे वळतोय. मला ही तरुण वय म्हणजे सहसा रक्ताचा सप्तरंगी आविष्कार असतो. कारण की मगाशीच मी कदम मॅडम यांच्या बरोबर बोलत असताना तिने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय म्हटला की मी काही असू दे ऐकायला जाते. आता तुम्ही सगळे ऐकायला तयार आहात ना. भारतीय विद्यापीठातला आवाज आहे एवढा लहान येऊन चालणार नाही. सगळे ऐकायला तयार आहात ना. ठीक आहे करूया मग सुरुवात. आता मी गोष्ट देतो त्यातूनच कळेल की तुमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किती विचार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बोला छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी. अरे जय भवानी. एकदा तुम्हाला सांगतो स्वराज्यामध्ये प्रख्यात रे म्हणायचे बाकीच्या राज्यांना भूगोल आहे आणि माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. याचं कारण काय माहितीये का तुम्हाला. आलमगिरी औरंगजेबाच्या याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अश्वमेध घोडांना सुद्धा पाप समजत होता. त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मुठभर मावळे गोळा केले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्या हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या लोकनायकाचं महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व इतकं अलौकिक इतकं मोठं. आज 350 वर्ष झाली. आज 394 वर्ष पूर्ण होत आहे. आपण 19 फेब्रुवारीला साहेब खऱ्या अर्थानं शिवजयंती 395 साजरी करतोय. पण आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की का आपलं रक्त सळसळतं. आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपण आजही का सगळ्या समाजामध्ये आपलं एकोपा निर्माण होतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कर्तृत्व हे प्रचंड मोठं होतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. एकदा झालं असं 12-13 वर्षाचं पोरग तर दूध निघेल 5वी-6वीच्या वयाचं पोरग. विचार करा ते पोरग आपल्या आई वडिलांबरोबर पेरणी करण्यासाठी जातं आणि पेरणी करण्यासाठी गेला असताना आई बरोबर गव्हाची पेरणी करत असतं. तेवढ्यामध्ये त्याच्या लक्षात येतं की स्वराज्याकडे कोणतरी तिरक्या नजरेनं पाहतंय. मग 3-4 घोडेस्वार तिकडून घोड्यांच्या डप्पा टप 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 पडत येतात. तेवढ्यामध्ये ते पोरग आपल्या आई वडिलांना म्हणतं की आई मला स्वराज्याकडे कोणतरी तिरक्या नजरेनं बघतंय मला तिकडे गेलं पाहिजे. बाळानं तुम्हाला सांगतो ती पोरग जातं आता 3-4 घोडेस्वारांना अडवतं आणि म्हणतं खबरदार जर टाच मारून पुढे जात तर चिंधड्या उडवीन राही राही एवढ्या. त्या 3-4 घोडेस्वारात नाही
खाली उतरतो आणि म्हणतो 12-13 वर्षाचं पोरग पोट पेल तर दूध निघेल, पण आपल्याला म्हणतो खबरदार बेटा सुमारुली पुढे चाल तर चिंगड्या उडवीन राही एवढ्या. तुम्हाला सांगतो, सांगितलं तर मी तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. त्या 3-4 घोडेस्वारांमध्ये घोडेस्वार दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. नेमका आमचा राजा दिसतोय कसा माहिती नाही, आमचा राजा आहे कसा माहिती नाही, परंतु त्या राजासाठी झुंजायचं, त्या राजासाठी मरायची ही भूमिका प्रत्येक जनमानसांमध्ये होती. कारण त्यांना माहिती होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं म्हणून 2 घास आम्ही सुखाचे खातोय. आज आम्ही बघतो पुष्पा पिक्चर आला आणि आपल्याला सगळ्यांना शिकवला डायलॉग किंवा सगळे आपण म्हणतो झुकेगा नाही साला, अरे तो नुसता पिक्चर मधला डायलॉग आहे. पण आज मला तुम्हाला सांगायला आवडेल, ज्यावेळेला आलमगिरी औरंगजेब बादशाहच्या 50व्या वाढदिवसानिमित्त गेल्यानंतर सगळं जग बादशाह समोर चुकलं होतं, फक्त एकच माणूस चुकला नव्हता, ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, हे आमच्या महाराजांचं कौतुक होतं. आज आम्ही बघतो एवढं की महाराज म्हटले की लोक म्हणतात की एवढा इतिहास मोठा आहे, 350 किल्ले महाराजांच्या बद्दल काय सांगावं. आज आम्ही बघतो पेपर मधून रोज बातम्या सर आम्ही वाचतो, वेगवेगळ्या बातम्या सातत्याने आम्हाला ऐकायला मिळतात. बलात्कार झाला, अत्याचार झाला, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. जगन मॅडम, एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासात असलेला सखुजी गायकवाड या मावळ्याला सांगितलं बेळवळीचा किल्ला जिंकून ये, आणि तेव्हा त्याच्या विरोधात सावित्रीबाई देसाई होती आणि सखुजी गायकवाड शिवाजी महाराजांचा मावळा असल्या कारणाने गेला, हर हर महादेवची घोषणा दिली. पण बाळानो, वैशिष्ट्य असं झालं की आजपर्यंत शिवाजी महाराजांनी मोहीम आखली आणि ती अयशस्वी झाली अशी फार कमी घडायची. कारण की महाराजांचं अतिशय मायक्रो प्लॅनिंग होतं, महाराजांचा अतिशय बारक्या विचार विचार होता. पण काय झालं कोणास ठाऊक की सावित्रीबाई देसाईला हरवताच येईना. गेले 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस, 5 दिवस, 15 दिवस, 1 महिना जवळ युद्ध चाललं, पण काय हरेनाच. पण अशामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी आला सखुजी गायकवाड. सखुजी गायकवाड म्हटला, महाराज गेले अनेक दिवस झाला प्रयत्न करतोय, पण किल्लाच काय माझ्या ताब्यात येईना. त्यावेळेला तुम्हाला सांगतो सखुजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं गनिमी गावा, आणि ते पाठीमागे गेले आणि तुम्हाला सांगतो ज्ञानातून तलवार काढल्या, हर हर महादेवची घोषणा दिली आणि सावित्रीबाई झुंजत असताना तुम्हाला सांगतो अनेक मावळे धारातीर्थ पडले आणि त्यावेळेला अखेर बेळवाडीच्या किल्ल्यावरती भगवा आपला फडकला. आणि त्याच उन्मादामध्ये सखुजी गायकवाडनं सावित्रीबाई देसाईवरती अन्याय अत्याचार करायचा प्रयत्न केला आणि ही ज्यावेळेला बातमी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली, त्याला महाराजांनी सांगितलं तो मावळा माझा असला म्हणून काय झालं, त्याचे 2 डोळे काढा आणि त्याला अंधार कोठडीमध्ये ठेवा. मला इथं बसलेल्या तरुण आणि तरुणींना सांगायचं आहे, आजपर्यंत हायकोर्ट आले, सुप्रीम कोर्ट आले, अनेक शासन व्यवस्था आली, पण या महाराष्ट्रामध्ये भारत देशात आणि जगात जर पहिल्यांदा स्त्रियांच्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचे हात पाय कलम केले जातील. हा आदेश काढणारा पहिला माणूस जगातला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. लक्षात ठेवा, हे आमच्या महाराजांचं वैशिष्ट्य होतं. आज आम्ही बघतो की आज आम्ही संस्काराच्या कुठल्या पिढीतून आपण वागत चाललोय. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त तासभर ऐकणं किंवा इतिहासातून संपत नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शिकवतो स्वाभिमान. आजची तरुण पोरं लय म्हणतात मला कधी भेटल्यानंतर की काय करायचं आम्हाला जगूच वाटत नाही, 10वीत कमी टक्केवारी पडली मी आत्महत्या करते, मला काय झालं मी आत्महत्या करतो. त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही गोष्टी वाचत असतो. पण मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या महापुरुषांची छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो मात्र आपण कुठेतरी विसरत जातो. परवा मला जाणीवपूर्वक एक पेपर मधली घटना असं सांगावीशी वाटते. कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली घटना आहे. त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका मुलाला आईने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईला जिवंत ठार करतो आणि तिचं काळीच काढून भाजून खातो. ही खऱ्या अर्थाने स्थिती आजची झालेली आहे. म्हणजे नेमका आमचा तरुण वर्ग निघाला कुठं, कशा ठिकाणी निघाला हे आपण कुठेतरी बघितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना काय एवढे मोठे संस्कार मिळाले, कारण त्यांच्यापाशी राजमाता महासाहेब जिजाऊ होत्या. प्रत्येक संस्कारामध्ये घडतो तो म्हणजे संस्कारातून माणूस घडत असतो. छत्रपती शिवाजी महाराज घडले का महासाहेब जिजाऊंच्या मुळे. आज आम्ही प्रत्येक ठिकाणी बघतो आपण काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण कुणाच्या घरात, दुसऱ्याच्या घरात. आम्हाला कधीही वाटत नाही. मी म्हणतो ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज किमान दुसऱ्याच्या घरात जन्माला यावेत म्हणताय तर ठीक आहे, पण आमच्या घरात जिजामाता तरी जन्माला येऊ दे, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज आपोआप घडतील.
ही घटना आपण लक्षात ठेवली पाहिजे. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संस्कार काय घडवला होता. एकदा झाला असं की राजगडावरती असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि महासाहेब जिजाऊ बसल्या होत्या. तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांना सवंगड्यांनी घेऊन एका राजस्थानच्या नृत्य गाणं बघायला नृत्य बघायला पाठवलं. आणि तेवढा महासाहेब जिजाऊ विचारलं की शिवाजी राजे कुठे आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की राजस्थानच्या एका प्रसिद्ध नृत्य कलेचा ते नमुना बघायला गेलेले. त्यावेळेला महासाहेब जिजाऊ भडकल्या आणि महासाहेब जिजाऊ वाट बघत थांबल्या की आता नेमकं कधी येतात शिवाजी राजे म्हणून एल्जारा घालत होत्या. तेवढ्यामध्ये शिवाजी महाराज पुढे आले आणि आल्यानंतर म्हटले कुठे गेला होता तुम्ही राजे. तसं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो भयभीत चेहरा आणि शिवाजी महाराज सुद्धा महासाहेब जिजाऊंना बघून थरकाप झाला होता. त्यांनी पाहिलं आणि म्हटले काय झालं महासाहेब जिजाऊ. नाही म्हणजे तुम्ही कुठे गेला होता. म्हणजे आम्ही राजस्थानच्या नृत्य बघायला गेलो होतो. राजे लक्षात ठेवा म्हटले. महासाहेब जिजाऊ म्हटल्या राजे लक्षात ठेवा आपल्याला बाया नाचवणारा राजा व्हायचं नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचा. लक्षात ठेवा ही माझ्या शिवाजी महाराजांची शिकवण होती. फक्त शिवाजी महाराजांचा फक्त शास्त्रखानाची बोट अफजल खानाचा पुतळा एवढ्यापर्यंत शिवाजी महाराज संपत नाही. स्वाभिमान काय असावा याचं एक उत्तम उदाहरण देतो तुम्हाला. अतिशय उत्तम. मला तर माझ्या इतिहासाचं सर्वोत्तम उदाहरण वाटतं. स्वाभिमान काय असावा. एकदा झाला असं 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर तुम्हाला सांगतो महाराजांनी दिग्विजय मोहीम काढली. आणि दिग्विजय मोहीम काढल्यानंतर महाराज दिग्विजय मोहीमला निघाले. कोल्हापूर पासून पलीकडे बेळगाव पार केला आणि तेवढ्यामध्ये गोवळकोंड्याचा कुतुबशाह महाराजांच्याकडे धावत आला आणि महाराजांना म्हटला राजे राजे तुम्ही कशाने यायचं आम्हीच तुमच्याकडे आलो असतो. नाही नाही म्हटले आम्हाला यावं लागलं कारण गोवळकोंड्याच्या कुतुबशाहला माहिती होतं जसे अफजल खानाला तलवारीचं पाणी प्यावं लागलं पुतळा काढला अगदी शास्ता खानाला बोट छाटावी लागली अगदी त्याच पद्धतीने मला तलवारीचं पाणी प्यायचं नाही म्हणून गोवळकोंड्याचा कुतुबशाह तिथे आला. आल्यानंतर तुम्हाला सांगतो दोघांमध्ये चर्चा झाली आणि सगळं काही बोलता बोलता म्हटला महाराज मला तुमच्यापाशी घोडे दिसले मला तुमच्यापाशी सैन्य दिसलं पण एक गोष्ट दिसली नाही. आपके पास हाती बहुत कमी. नाही नाही तो आपके पास हाती नाहीये म्हणून तो कुठल्या शब्दाने वाईट अर्थाने महाराजांना बोलला. पण महाराजांची बुद्धिमत्ता एवढी श्रेष्ठ होती. महाराजांच्याकडे एवढं गोष्ट मोठी होती की महाराजांनी लगेच त्याला प्रत्युत्तर न देता तसंच थांबले. अखेर म्हटला आज संध्याकाळचा मुक्काम तुम्ही माझ्या इथे करा म्हणून ठरलं. महाराज पालखीत बसले आरोळी वाजली असते कदम आ रहे मराठ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज पधारे. हा झाले गोवळकोंड्याच्या कुतुबशाच्या राज्यात पाहुणचार सगळा झाला. 2 ताशा नगाडे वाजायला सुरुवात झाली. सांज रात्र झाली आणि रात्री महाराज पुन्हा झोपून गेले. सकाळ उजाडला आणि गोवळकोंड्याचा कुतुबशाह समोर आला आणि म्हटलं राजा तुमच्यासाठी मी एक नजराणा आणलाय. महाराज म्हटले काय. त्या म्हणजे तुमच्यासाठी नजराणा आणलाय तुम्हीच चला बघा. आणि मैदानामध्ये तुम्हाला सांगतो महाराजांना बोलवलं. 2 सिंहासन ठेवले होते. एका सिंहासनावरती गोवळकोंड्याचा कुतुबशाह बसणार होता आणि दुसऱ्या सिंहासनावरती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बसणार होते. हे सगळं ठरलं. तुतारी वाजली. तेवढ्यामध्ये नेताजीने आदेश दिला. नेताजीने आरोळी वाजायला सुरुवात केली. आरोळी दिली अस्ति कदम अरे मराठवान के राजे छत्रपती शिवाजी महाराज पधारले. आले महाराज सिंहासनावरती बसले. तेवढ्यामध्ये महाराज पत्ता उत्तर काय तुम्हाला सांगतो साखळदंडाने बांधलेला हत्ती आणि त्याच वेळेला जिगरबाज महाराजांचा मावळा. गोवळकोंड्याच्या कुतुबशाहला विचारलं अरे काय काय नेमका नजराणा काय. अहो म्हटले हा तुमच्या समोर ठेवलेला नजराणा म्हटले की एक म्हणजे साखळदंडाने बांधलेला पिसाळलेला हत्ती आणि तेवढ्यात तुमचा जिगरबाज मावळा. महाराजांच्या काळजात बसली झालं. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि महाराज म्हटले की अरे मी तर जीवन समोर असताना जर का माझा बादशाह जर पिसाळलेल्या हत्ती समोर रडत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगण्यात काय अर्थ आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचं काही थरथर करायला गेलेलं असतं पण पर्याय नसतो. प्रश्न असतो स्वाभिमानाचा. प्रश्न असतो अस्तित्वाचा. प्रश्न असतो स्वराज्याचा. प्रश्न असतो खऱ्या अर्थाने मराठी रयतेचा. म्हणून शिवाजी महाराज बघतात. तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो तुतारी फुकते. हत्तीचा साखळदंड काढला जातो आणि दोघांमध्ये युद्ध फुकारतात. आता प्रश्न पडतो गोवळकोंड्याचा कुतुबशाहचा हत्ती जिंकणार की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नवरा जिंकणार हा प्रश्न पडतो. आणि त्याच वेळेला साखळदंडाने बांधलेला हत्ती सोडतो. सरदेशी वाऱ्याच्या गतीने फिरतो आणि सरदेशी फिरला तर मावळा सरदेशी फिरतो. लोकांची लपत जाते. लोक ओरडायला लागतात छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडं गोवळकोंड्याच्या कुतुबशाहचे
सगळेजण आरोळी देतात. आता काय करायचं? सरदिशी हत्ती फिरतो विलक्षण गतीनं, सेकंदाच्या गतीनं. त्याच वेळेला मवळा फिरतो. दोघांमध्ये झुंज चाललेली असते. अर्धा मिनिटं झाला, 1 मिनिट, 1.5 मिनिटं, 2.5, 3, 3.5 मिनिटं ती सगळी झुंज चाललेली असते. आता प्रश्न पडतो, महाराज सिंहासन उठतात, तेवढ्यामध्ये खाली बसतात. आता नेमकं काय करायचं? तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, हत्ती सोड उचलतो आणि आपला मवळा म्यानातून तलवार काढतो आणि हत्तीच्या सोडीवरती मारतो. हत्ती मैदानात कोसळतो आणि त्याच वेळेला सांगतो तुम्हाला सर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर उभे राहतात आणि म्हणतात, काय म्हणला होता तू गोवळकोंड्याच्या कुतुबशाह मला? आपके पास हाथी बहुत कम है, आपके पास हाथी नहीं है. अरे जा 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 म्हटले, आम्ही हत्ती पाळत नाही तर आम्ही हत्ती सारखी माणसं पाळतो. आमच्या मराठ्यांचा इतिहास आहे. हे खऱ्या अर्थानं आमचा स्वाभिमान होता. म्हणजे आमच्याकडे एखादी गोष्ट कमी आहे म्हणून मराठी कधी शांत बसले नाही, मराठा कधी का बसले नाही. ज्या ज्या वेळेला दिल्लीवरती आक्रमण व्हायचं त्या त्या वेळेला बाळांनो सगळे थरकापून एकच म्हणायचे, अरे हुजूर हुजूर मराठी आहे. मराठा म्हणजे साधी गोष्ट नव्हती. मराठा म्हणजे कोण? 18 पगड जाती 12 बनवतात. स्वराज्यामध्ये प्रत्येक जण काम करणाऱ्याला मराठा म्हणत होते. इतकी भूमिका आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या होती. आजपर्यंत आपण ऐकली शासनकालीची गोष्ट, अफजलखानाचा कोटा. पण दुसरा एक तुम्हाला प्रसंग सांगतो बाळांनो. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी मवळ्यांवरती सुद्धा दया किती होती, प्रेम किती होतं बघा. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालला होता आणि सगळी जगात आले होते. फ्रेंच आले होते, इंग्रज आले होते, डच आले होते, मुघल आले होते, आदिलशाह आला होता, इकडे गोवळकोंड्याचा कुतुबशाह आला होता, आपली मराठी रियासत आली होती. सगळी पाहुणे आले होते. आकाश कंदील लागला होता, रायगड सजला होता. सगळी माणसं यायची महाराजांच्या समोर मुद्रा करायची. प्रत्येक यायचा, कारण की आज मराठ्यांचा राजा झाला होता, स्वतंत्र अस्तित्व मिळालं होतं. आज खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य स्थापन होऊन खऱ्या अर्थानं मराठ्यांना एक स्वतंत्र राजा मिळाला होता. ही आनंदाची बातमी सगळीकडे दोंडी पेटवून सांगण्यात आली. पण त्याच वेळेला महाराजांच्या समोर प्रत्येक जण जायचा आणि नवीन मुद्रा करायचा. महाराज एखाद्याला सोन्याचं नाणं द्यायचे, एखाद्याला चांदीचं नाणं द्यायचे आणि तेवढ्यामध्ये फारच काही खुश झाले तर एखाद्याच्या हातामध्ये हिरा द्यायचे. मग तुम्हाला शेवटी हटक्या कपड्यातला एक मवळा उभा राहिला, महाराजांच्या समोर आज्ञेने गेला, नवीन मुद्रा केला. महाराजांनी शेजारीच असलेली हिऱ्याची परात घेतली आणि त्याच्या अंगावर उधळली. तेवढ्यामध्ये इंग्रज अधिकारी पुढे आला, महाराजांना नवीन मुद्रा केला. महाराजांनी त्याच्या हातामध्ये चांदीचं नाणं ठेवलं. महाराज म्हटलं, मला एक गोष्ट सांगा, मगाच्यापासून निरीक्षण करतोय, म्हटलं अनेक वेळ झालं, तुम्ही प्रत्येकाला एखाद्याला सोन्याचं नाणं दिलं. महाराज काय झालं? चांदीचं नाणं दिलं. ह्याच्यापेक्षा जर आणखी तुमचं कोणावर प्रेम असेल तर तुम्ही हिरा हातात ठेवला. मग ह्या मौलाने असं तुमच्यासाठी काय केलं? त्याच्या अंगावर तुम्ही हिऱ्याची परात उधळली. तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज म्हटले, सांगतो म्हटले, ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईला सुद्धा कधी ओळखता आला नाही तो आपला मुलगा. एवढंच नाही म्हटले तर ज्या महिलेशी लग्न केलं त्या पत्नीला सुद्धा कधी ओळखता आला नाही हा आपला पती. एवढंच कशाला? तर दिल्लीत जातो आणि बादशाच्या पोटातली बातमी होतात काढून आणतो. आज एवढे सगळे किल्ले कमवले, प्रत्येक किल्ल्यामध्ये गुप्तहेर खात्याचं काम करतो. अरे लक्षात ठेव, यासाठी हिऱ्याची परातच काय, वेळ पडली तर रक्ताचा पाठ व्हायला कमी पडणार नाही. त्याचं नाव बहिर्जी नाईक होतं, त्याचं नाव बहिर्जी नाईक होतं. हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य होतं. आज आम्ही म्हणतो की काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये गोष्ट असेल. बाळा तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या आपल्या घरात असू दे किंवा कुणाच्याही घरात एखादा माणूस मारला तर 3 वर्षापेक्षा जास्त वर्षभरात घातलं जातं. पण आमच्या शिवाजी महाराजांचं असं काय कर्तृत्व असेल की ज्याच्यावरती आजही एवढं लोक प्रेम करतात. साधा तुम्हाला सांगतो, पुरंदर किल्ल्याची गोष्ट तुम्ही बघा. पुरंदर किल्ला जेव्हा लढाईचा चालू होता तेव्हा किती किती सैन्याने मरावले. ज्या वेळेला तुम्हाला सांगतो मिर्झाराजे जयसिंग म्हणजे कोण? जर तुम्ही इतिहास काढला तर लक्षात येईल, रामाचे वंशज होते. परंतु काय झालं, स्वतः आपल्या बेटीवरती व्यवहार करून त्यांनी स्वतःमध्ये नाते संबंधित केले. कारण का, तर सगळ्यांना वाटत होतं की कुठं वैर घ्यायचं, त्यापेक्षा आपण जाऊन त्यांच्याशी झुकू आणि आनंदाने आयुष्य करू. मला सांगतो सर, तुम्हाला नाही लोक मला म्हणतात बाहेरच्या राज्यांमध्ये व्याख्यानाला गेल्यानंतर, आमचे किल्ले तुम्ही बघा, आमच्या किल्ल्यामध्ये सगळी व्यवस्था आहे, आमच्या किल्ल्यामध्ये पलंग आहे, आमच्या किल्ल्यांमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. पण तुमचे बुरुज ढासळले, तुमचे किल्ले ढासळले. त्यांना मी एकच उत्तर देतो, त्यांना मी असं सांगतो, ज्यांनी माना झुकवल्या त्यांचे बुरुज
व्यवस्थित उभा राहिले, किल्ले उभा राहिले आणि ज्यांनी ज्यांनी मनात ताट उभा केल्या त्यांचे बुरुज ढासळले. खरं म्हणजे आपण कुणासमोर चुकलो नाही म्हणून आपले बुरुज आज पडलेले आहेत, लक्षात ठेवा. हा आमच्या मराठ्यांचा इतिहास आहे. बिरदारहृदय जयसिंगाने सगळ्यात मोठा सरदार म्हणून आलमगिरी औरंगजेब बादशाह होता. औरंगजेब बादशाला मराठ्यांच्या रयतेविषयी काय एवढं वाटत होतं किंवा शिवाजी महाराजांच्या स्वराज्या विषयी एवढं दुःखद काय होतं किंवा त्रास काय होत होता, याचं कारण एकच होतं. आलमगिरी औरंगजेब बादशाह जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सम्राट होता, फक्त एका क्रमांकाचा सम्राट होत होता. त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होतं. एवढं सैन्य पाठवलं, एवढ्या गोष्टी केल्या, तो शेवटी ठरवलं त्याचं जीव कुठं आहे किंवा त्याची ताकद कुठं आहे शिवाजी महाराजांची, किल्ल्यामध्ये म्हणून पुरंदर किल्ल्यावरती पाठवलं. बघता बघता किल्ल्याचे बुरुज ढासळायला चालू केले, तोफखाना सुरू केला. पण बघता बघता एक एक मावळा असा लढत होता की अक्षरशः पुरंदर खेतोय का काय, का पुरंदर मिळतच नाही अशी अवस्था संभ्रम निर्मित केली होती. म्हणजे इतकं चांगलं आमच्या मावळ्याचं आजपर्यंत आपण कर्तृत्व बघायला गेलं तर समजतं. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य यासाठी की केवळ महाराजांना किती वेळ मिळालो, तुम्ही तर महाराजांचं आयुष्य बघितलं. 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. बघता बघता केवळ 50 वर्षाचं आयुष्य लागलं होतं. पण यामध्ये सुद्धा मी तर म्हणतो 35 वर्षाचं आयुष्य लागलं. कारण वाचण्यामध्ये, खेळण्यामध्ये, शिकण्यामध्ये 15 वर्षाचं आयुष्य गेलं. 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये जगातला एकमेव माणूस आहे ज्याने 367 किल्ल्याची निर्मिती केलेली आहे, लक्षात ठेवा. हे आमच्या महाराजांचं वैशिष्ट्य होतं. आम्ही बघतो, आम्हाला तर सध्या वाटतं की काय नाही, एखादी गोष्ट काय आपण सर्च करतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सगळ्यांना माहिती की अफजल खानाचा पुतळा काढला किती मिनिटात, 2 मिनिटात. पण त्यासाठी त्याने प्लॅनिंग करायला, मायक्रो प्लॅनिंग त्याने 1 ते 2 वर्ष केलं होतं. म्हणजे साधारण जर तुम्ही बघितलं तुळजापूर पासून, पंढरपूर पासून तो सगळे अन्याय अत्याचार करत वाईच्या मार्गावरती प्रतापगडावरती आला. प्रतापगडच काय निवडला तर जवळीचं जंगल होतं आणि त्या जवळीचं जंगल पार करता करता निम्म सैनिक तिथंच मरणार आणि त्याच्या पुढे आला की कोयनेचं पात्र 6 महिने तिथून वळून येणार नाही, असं करून बादशाची निम्मी ताकद तिथं खर्ची केली. एवढं प्लॅनिंग तुम्हाला सांगतो. नाभिकला तर तुम्हाला सांगतो त्याच वेळेला दाढी सुद्धा बारीक करायला लावली. काय म्हटले, बादशाच्या हातात माझी दाढी आली नाही पाहिजे, थोडा बारीक विचार महाराजांनी केला. वाघनख्या बनवून घेतल्या होत्या, प्रत्येक गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग. पण शिवाजी महाराजांचं टायमिंग किती परफेक्ट होतं बघा. अगदी आदेश आला, सगळं काही ठरलं, त्या शामियाना उभा केला आणि अफजल खान तिथे उभा राहिला भेटीसाठी. आणि शिवाजी महाराज प्रतापगड उतरून खाली आले आणि तेवढ्याच वेळेला तुम्हाला सांगतो भेटीसाठी अर्ज केला. अफजल खान त्याच वेळेला पुढे थांबला होता. म्हटला, आओ शिवाजी मेरे घरे मत जाओ. त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी आपल्या कटाक्ष वगैरे त्याच्याकडे बघितलं, तेवढ्यामध्ये समोर गेले आणि महाराज केल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच वेळेला समोर गेले. बघता बघता आता अफजल खानाला बेत केला की आता पकडायचं महाराजांना आणि फार दिवशी कटर आपलं काढायचं आणि महाराजांच्या पाठीमध्ये घुपसायचं. तसंच महाराजांना पुन्हा पुढे घ्यायचं, पोटातून कटर कुठून पुन्हा बाहेर काढायचं. मग त्याला काय माहिती, वाघाची नजर, घाडीची नजर आणि त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांची नजर ह्याच्यामध्ये फारसा काही फरक नव्हता. महाराजांनी कटाक्ष टाकला, समोर एकमेकाचे आले, आलिंगन दिलं आणि त्याच वेळेला खानाला दगा केला आणि बघता बघता तुम्हाला सांगतो कटार उघडली आणि महाराजांच्या इथं चिलकत होतं. महाराजांनी घुसवण्याचा प्रयत्न केला पण महाराजांनी तेवढ्यामध्ये आपल्या वाघनख्या बाहेर काढल्या आणि त्याच वेळेला तुम्हाला सांगतो पोटावरील घुपसले, त्यावेळेला पोटाला बाहेर काढला आणि त्याच वेळेला तुम्हाला सांगतो इतिहास मोठा घडला आणि शिवाजी महाराजांच्या वरती बंडा सय्यदनं तलवार उगवली. त्याच वेळेला जीवाने ती तलवार एका मिली सेकंदाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो उगारली आणि म्हणून म्हणतात होता जीवा म्हणून वाचला शिवा, लक्षात ठेवा. एवढं शिवाजी महाराजांचं मायक्रो प्लॅनिंग होतं. एखादा माणूस काय म्हणत असतो शिवाजी महाराजांना, अफजल खानाचा पुतळा काढलाय, आता आपण निवांत 6 महिने आराम करू. तुम्ही करताय नाही तसं, पेपर झाला की काय म्हणता, आता काही लोड घ्यायचा नाही, महिनाभर निवांत ठेवायचं, बरोबर का. कारण की आपल्याला फार त्रास झाले असतो. पण शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य हे, शिवाजी महाराजांच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे बाळांनो की आपला मित्र कोण असावा, आपली मैत्रीण कोण असावी याचा सुद्धा सूक्ष्म अभ्यास राजमाता महासाहेब जिजाऊंनी केला होता. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. एकदा झाला असं की महासाहेब जिजाऊंच्या लक्षात आलं की आपल्याला या ठिकाणी शिवाजी राजेंना एक चांगला मित्र बनवून द्यायचा. मग कोणालाही बघितलं नाही, म्हणते ना एक मित्र करा. तर त्याने ठरवलं, एका दौंडीदाराला बोलवलं आणि त्या दौंडीदाराला यायला सांगितलं आणि म्हटलं द्या, जो कोण गवारेड्याचं मुंडकं कापून आणून देईल त्याला सोन्याचा कडा भेट दिला जाईल. अक्षरशः तुम्हाला सांगतो तो दौंडीदार पुढे येतो आणि दौंडीदार पुढे आल्यानंतर
त्याच वेळेला दोंडी पेटवतो आणि महासाहेब जिजाऊ सांगतात प्रत्येकाच्या चुलीपर्यंत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जावा आणि एकच आदेश पाठवा म्हटले आणि दोंडी पेटवून द्या की जो कोण गवारेचे मुंडकं कापून आणून देईल त्याला सोन्याचा कडा भेट दिला जाईल. अक्षरशः तुम्हाला सांगतो प्रत्येक जण मावळा मी सोन्याचा कडा कमवणार म्हणून कामाला लागतो. तर मी बांड पोरं निसुलटे न फुटलेली पोरं सुद्धा जातात आणि म्हणतात मी सोन्याचा कडा कमवणार. अशामध्ये तुम्हाला सांगतो 6, 6.5, 7 फूट उंचीचा मर्द मावळा जातो आणि म्हणतो मी सोन्याचा कडा कमवणार. त्यावेळेला तास नव्हते, तेवढा घड्याळ नव्हतं, तेवढा प्रहर होते आणि त्या प्रहारानुसार तुम्हाला सांगतो रात्री 2-3 वाजलेले असतात. अशामध्ये जातो, हत्तीशी झुलतो, वाघाशी झुलतो, बघता बघता रक्तबंबाळ होतो आणि गवारेड्याचा अखेर गुडकं कापतो आणि घराच्या पायऱ्या पटपट चढायला लागतो आणि किल्लेदारापाशी जातो आणि किल्लेदाराला म्हणतो उघडा तो दरवाजा, मला महासाहेब जिजाऊला भेटायचं आहे. ते म्हणतात तुला का महासाहेब जिजाऊला भेटता येणार नाही, मला काही सांगू नका, मला महासाहेब जिजाऊला भेटायचं आहे. ते म्हणतात अरे ऐक सकाळी आला असतास तर तुला महासाहेब जिजाऊ भेटतील, आता गडबड करू नको. नाही म्हणतो मला महासाहेब जिजाऊला भेटायचं. तेवढ्यामध्ये महासाहेब जिजाऊंच्या शयन कक्षांमध्ये आवाज जातो की आपली कोणतरी आठवण करते, याद करते, म्हणून महासाहेब जिजाऊ गडाच्या पायऱ्या पटपट खाली उतरत येतात आणि म्हणतात किल्लेदार उघडा तो दरवाजा आणि त्याच्याकडे बघतात आणि कडाडतात आणि म्हणतात की अरे सकाळी असतोस तर तुला सोन्याचं नाणं दिलं नसतं, अरे सकाळी असतोस तर तुला माणिक मोती जागिरी दिली नसती का रे, अरे सकाळी असतोस तर तुला सोनं नाणे चांदी दिली नसती का रे. तेवढं तुम्हाला सांगतो तो मर्द मावळा असलेला हातामध्ये हात घेतो, खाली बघतो आणि म्हणतो नाही महासाहेब जिजाऊ तुमच्या सोन्याच्या कड्यासाठी आलं नव्हतं ना, महासाहेब जिजाऊ तुमच्याकडून काहीतरी हिरे माणिक मोती जागिरी मेळ म्हणून आलो होतो. महासाहेब जिजाऊ एवढ्या रात्री जाऊन सुद्धा हत्तीशी झुंजो, वाघाशी झुंजो, रक्तबंबाळ झालो. महासाहेब जिजाऊ हातामध्ये तुम्ही गवारेड्याचं मुडकं बघितल्यानंतर एक पाठीवरती शाबासकीची थाप द्याल म्हणून आलो होतो, एक पाठीवरती शाबासकीची थाप द्याल म्हणून आलो होतो. तो कोण होता तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. तो दुसरे तिसरे कोणी नसून गड आला पण सिंह गेला, कानाची मालूसरे गेला. एवढा विचार खऱ्या अर्थाने केला होता. पण तुम्हाला सांगतो समारोपाकडे वळत असताना एकच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इतिहासाचं किती मोठं रहस्य किंवा शिवाजी महाराज आजही आपल्या इथं 4थी पर्यंत शिकवला जातो. पण तुम्ही जर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बघितली, बाहेरच्या देशांमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या एक एक गोष्टीवरती तिथं पुस्तक निघालेलं लक्षात ठेवा. तिथं मुलांना शिकवलं जातं गनिमा कावा. शिवाजी महाराज त्यासाठी एवढे मोठे 9 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला आणि एखादा काय म्हणता असता आराम करतो, पण शिवाजी महाराज म्हटले नाही. बाजींना सांगितलं, यसाजींना सांगितलं नेताजी पालकरांना तसा म्हणजे घोड्यावरती मान टाका आणि चला म्हणजे स्वराज्य निर्माण करूया. कारण त्यावेळेला अफजल खानाचा कोतळा काढला तरी संपूर्ण हिंदुस्थानभर बातमी पसरली की छत्रपती शिवाजी महाराज कोणतरी देवदूत आहे, छत्रपती शिवाजी महाराज कोणतरी राक्षस आहे, छत्रपती शिवाजी महाराज कोणतरी बलाढ्य माणूस आहे, छत्रपती शिवाजी महाराज कोणतरी अलौकिक कर्तृत्व आहे. अशी अफवा संपूर्ण भारतभर फिरल्या होत्या. कारण त्यांना वाटलं ज्या अफजल खानाने आलमगिरी औरंगजेब बादशाने गिरीबंद केलं, पकडलं, त्याला मारणे एवढं सोपं होतं का? एवढंच काय तर औरंगजेबच्या भामा समजणाऱ्या शास्त्रकलेची बोटं कापली होती, त्यांना पकडलं, बघता बघता मुठभर मावळे घेतले आणि संपूर्ण भारतभर स्वराज्य वळवायला निघाले ते छत्रपती शिवाजी महाराज. पण ते शिवाजी महाराज कसले ज्यांच्यावरती काय रात्र येणार नाही, ज्यांच्यावरती संकट येणार नाही. अखेर तुम्हाला सांगतो महाराज आपला प्रदेश जिंकत पुढे गेले आणि 1 डिसेंबर पर्यंत बाळानो इतिहासामध्ये फक्त असा एकमेव राजा असेल 9 नोव्हेंबर 1659 ते 1 डिसेंबर पर्यंत एकूणजे महाराजांनी 100% स्वराज्य मिळवलं, कमवलं. त्यापैकी 5% स्वराज्य केवळ 20 दिवसात वाढवलेलं आहे महाराजांनी. लक्षात ठेवा 20 दिवस. किती मोठं कर्तृत्व असतं, केवळ 20 दिवस. म्हणजे काय त्यांची विलक्षण गती असते. पण ते महाराज कसले ज्यांच्यावरती संकट येणार नाही, ते महाराज कसले ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने एखादा मोठा आघात होणार नाही. पण रुस्तम नावाचा 16,000चं सैन्य घेऊन महाराजांच्या वरती चालला. पण त्याला काय सांगायचं, त्या शिवाजी महाराजांसमोर त्याची काय चीज होती नाही. त्या शिवाजी महाराजांनी एवढ्या मोठ्या लढाई केल्या होत्या. शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या बादशाह तोंडचं पाणी पळवून नेलं होतं, सुताने जगता येत नव्हतं. त्यासमोर रुस्तम नावाची चीज काय होते. महाराजांनी तुम्हाला सांगतो तलवार काढली आणि लढाई करता करता रुस्तमला हरवून टाकलं. पण अखेर एवढे बारक संकट येईल ते महाराज कसले.
म्हणून अखेर तुम्हाला सांगतो बडी बेगम आदिलशाहच्या दरबारामध्ये म्हटली, अरे एक तरी कोणतरी मर्द आहे का शिल्लक या दरबारामध्ये जो जाईल आणि शिवाजी महाराजांना पकडेल आणि जिवंत नाही तर मृत्यूपणे माझ्या पायात आणून टाकेल असा कोणीतरी एखादा आहे का? म्हणून तुम्हाला सांगतो सुरुवात केली. आता काय करायचं, मीच काय बोलायला तयार नाही. अशामध्ये एक सिद्धी, तर जिद्दी असल्याशिवाय राहणारच कसा. त्या जिद्दीने तुम्हाला सांगतो गेला आणि विडा उचलला आणि म्हटला मैं लाऊंगा शिवाजी को, आणि म्हटला एक काम करा, वो किस पहाड़ का चूहा है ऐसे जाऊंगा ऐसे पकड़ के आपके कदमों पे रखूंगा. आता मला सांगा आणि काय काय मागितलं बघा, 5,000 तोफखाना, 5,000 हत्ती, 20,000 घोडदळ, 40 ते 60,000 सैन्य. मला सांगा आजपर्यंत तुम्ही तरी कधी उंदीर पकडायला एवढं साहित्य घेऊन गेलाय का? गेलाय का? कोण जातंय का? तो उंदीर नव्हता, आमच्या मराठ्यांचा वाघ होता, वाघ. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज. अखेर तो दिवस ठरला आणि बघता बघता 40,000 सैन्य घेतलं आणि पन्हाळगडाला वेढा मारला आणि पन्हाळगडाला वेढा मारल्यानंतर नेताजी धावत धावत पळत आले आणि शिवाजी महाराजांना म्हटले, राजे जागा झाला, जागा झाला. राजे म्हटले काय झालं? अहो म्हणजे मुंगीला जायला जागा शिरेल इतकी सुद्धा जागा नाही म्हटले आणि बघता बघता 40,000 सैन्याने वेढा घातला. आता नेमकं काय करायचं? राजांनी पाठीमागे हात मांडले होते. राजे म्हटले आम्हाला चिंता याची नाहीये म्हटले की आम्ही पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये सापडलो अडकलो, आम्हाला चिंता याची आहे म्हटले की राजगडावरचं धान्य संपत आलेलं आहे. बघता बघता उन्हाळा संपतोय, पावसाळा लागेल, आमच्या मराठी रयतेचं काय व्हायचं, मराठी माणसाचं काय व्हायचं, या मराठ्यांचं सगळ्या काय व्हायचं. म्हणून महाराजांना चिंता लागली. महाराज एलतारा घालत होत्या. महाराजांनी सांगितलं काही झालं तरी चालेल पण नेताजी आहेत ना, काही बाहेरची का त्यांना विचारून मार्ग काढा, परंतु यातून काहीतरी मार्ग काढाच. मग वकील जातो आणि वकील आदिलशाहशी बोलणं करायला चालू करतो. तेवढ्यामध्ये बाळानं तुम्हाला सांगतो आदिलशाह पत्र पाठवतो आणि म्हणतो महाराज तुम्हाला किल्ल्याच्या खाली यावं लागेल. आता त्यांच्याकडे 60,000 सैन्य, आपल्याकडे हातावर बोटायला इतके 500 सैन्य घेऊन शिवाजी महाराज किल्ल्यावरती थांबले. आता नेमकं काय करायचं म्हणून सांगितलं. महाराज गंभीर स्थिती अवस्थेमध्ये महाराज पुन्हा भेटले. बादशाहनं तेवढ्यामध्ये स्थितीनं वाट बघितली. दुसऱ्यांदा पुन्हा वेळ आली. स्थितीनं पुन्हा पत्र पाठवलं, राजे तुम्ही खाली होताय का मी वरती येऊ. पुन्हा तुम्हाला सांगतो महाराज गेले नाही. दुसऱ्यांदा तोफखाना बाहेर काढला, इंग्रजांना घेतलं, गोऱ्यांना इंग्रजांना घेतलं आणि तुम्हाला सांगतो तोफखान्याने उडवून दिल्या तोफा आणि गोळे. आजही तुम्ही जर पन्हाळगडावरती गेला तर 3 दरवाजेच्या ठिकाणी तोफांच्या गोळ्याचे ठिसे आजही आपल्याला दिसतात. दुसऱ्यांदा झाली. चौथ्यांदा महाराज म्हटले आता आपल्याला गेलंच पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो 4थ्या वेळेला महाराजांनी आयडिया अशी केली की त्यांच्याकडे सोनं घेतलं, हिरे घेतले, माणिक मोती घेतले आणि नजराना म्हणून आदिलशाहला भेट. आदिलशाह म्हटला किती वेळ आहेत म्हणला महाराजांचे मावळे, एक तर सोनं माझ्याकडूनच खरेदी करतात, हिरे पण माझ्याकडूनच घेतले, सोने माणिक मोती पण माझ्याकडून घेतले, मलाच भेट देत आहेत. त्याला काय सांगायचं, ते तुला भेट दिलेलं पण तुझ्याकडे असलेलं पण ते पाठीमागे जाणारच नव्हतं हे त्याला माहित नव्हतं. अखेर ठरलं आणि बादशाहनं पुन्हा एकदा आदिलशाहने आदेश पाठवला. ते आदेश पाठवल्यानंतर महाराजांचं ठरलं आणि महाराज म्हटले अखेर भेटायचं. तुम्हाला सांगतो सगळीकडे ढोल ताशा नगाडा वाजायला सुरुवात झाली. तुतारी फुकली आणि सांगितलं अरे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज पधारले. पण सगळीकडे तुम्हाला सांगतो ढोल ताशा नगाडे वाजायला सुरुवात झाली. महाराज येतात. सिद्धी बघायला बेफान झाला होता. सिद्धी म्हटला हे शिवाजी महाराज का? त्याने अफजल खानाचा कोतळा काढला की शिवाजी महाराज माझ्या पुढे ना. पण शिवाजी महाराजांनी तुम्हाला सांगतो कवड्याच्या माळा घालायला सुरुवात केली. जिरेटोप घातला, अंग्रेज घालायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये सर एक तरुण बांड पोरगे येतं आणि मग तो शिवाजी महाराजांना म्हणतो महाराज मी तुमचं हे घालू शकतो का? जिरेटोप मी घालू का? मी कवड्याच्या माळा घालू का? महाराज करतात आणि महाराज म्हणतात अरे डोक्यावर पडलास काय म्हणते लक्षात ठेव, जर तू जिरेटोप घातलास कवड्याच्या माळा घातल्यास तर तुझा शिरछेद केला जाईल. तो म्हणतो राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्माला येता आलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण्याचं भाग्य मिळते ते काही कमी आहे का? म्हणून दोघांनी तुम्हाला सांगतो कडकडून मिठी मारली. शिवाकाशीच्या डोळ्यात अश्रू महाराजांच्या खांद्यावर पडले आणि महाराजांच्या डोळ्यात अश्रू शिवाकाशीच्या पाठीवरती पडले. 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं, दुसऱ्या पालखीमध्ये वीर शिवाकाशी यांना बसवलं. 2 ताशा नगाडे वाजायला सुरुवात झाली आणि तेवढ्यामध्ये आरोळी झाले. अस्तिकजम अस्तिकजम अरे मराठोन के राजे छत्रपती शिवाजी महाराज पधारले. पुढे अखेर तुम्हाला सांगतो महाराज जातात. तेवढ्यामध्ये सिद्धी बघतो. सिद्धी पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत निरीक्षण
वंदन करतो ते शिवाजी महाराज का? जे शास्त्रगाण्याची बोटं कापली ते शिवाजी महाराज का? ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानवर पळके सोळ करून ठेवलं ते शिवाजी महाराज का? ज्यांनी बादशाची झोप उडवली ते शिवाजी महाराज का? संपूर्ण जगभर एकत्र छत्रपती शिवाजी महाराज ते शिवाजी महाराज का? तुम्हाला सांगतो तो बघतो तेवढ्यामध्ये महाराज पुन्हा समोर येतात आणि महाराज आतमध्ये पाऊल टाकतात तेवढ्यामध्ये महाराज सत्रेवरती बसतात. सिंहासनावरती आदिलशाह बसतो आणि बघतो आणि फाजलखानाला म्हणतो, फाजलखानाला लवकर बातमी पोहोचवा की शिवाजी महाराज सापडले. तेवढ्यामध्ये तो चकमकीमध्ये लढाई करत असतो. फाजलखान तलवार टाकून देतो आणि सर्दिशी पळत येतो आणि शांगावरतून आत येतो आणि आत आल्यानंतर बघतो शिवाजी महाराजांना फार काही निघून बघत असतो. तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो तो बादशाकडची तलवार घेतो, आदिलशाहकडची तलवार घेतो, जिरेट उडवतो आणि बघतो तर काय आणि म्हणतो दगा 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 हे छत्रपती शिवाजी महाराज नाही होऊ सकते. ए माशाल्लाह खुदा क्या कहा तूने? हे छत्रपती शिवाजी महाराज हो नाही सकते. आदिलशाह म्हणतो एकदा व्यवस्थित बघून घे बाबा, त्यांना पकडायला काय काय केलं तुला माहितीये का? 3 महिने झालं म्हटलं 40,000 सैन्य झुंजते, 5,000 घोडे प्राप्त आणि तू म्हणतोस की शिवाजी महाराज नाही. एकदा व्यवस्थित बघून घे. तो आदिलशाहला म्हणतो एक बार मैं अब्बा जान का चेहरा भूल सकता हूँ लेकिन छत्रपती शिवाजी महाराज का कभी नहीं, छत्रपती शिवाजी महाराज का कभी नहीं. तुम्हाला सांगतो तू सगळं बारीक नजरेनं बघत असतो. तेवढ्यामध्ये उत्पादन म्हणतो कोण आहेस बघ नेमकं. उभा राहतो, जिरेटो खाली करतो आणि म्हणतो अरे जा 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 म्हणतो. आमच्या एक मराठ्यांचा इतिहास आहे, जो कोण आमच्या मातीत येऊन आमच्याशी गद्दारी करतो त्याला याच मातीत घडल्याशिवाय शांत बसत नाही. आमच्या मराठ्यांचा इतिहास आहे. बघता बघता तुम्हाला सांगतो तलवार काढतो आदिलशाह आणि त्याच्या मानेवरती ठेवतो, गर्दन उडवून देतो. तेवढ्यामध्ये रक्ताची श्रीकांडी सराविषयी फिरते आणि बघता बघता वीर शिवा काशीत स्वराज्यासाठी बलिदान होतं. आणि ही सगळी घटना बघितली आणि सिद्धी म्हणतो कुछ भी हो जाए जिंदा या मुर्दा मुझे शिवाजी चाहिए, कुछ भी हालत नहीं चाहिए. म्हणून तुम्हाला सांगतो त्याच वेळेला 12,000 सैन्य घेतो, तुकडी तयार करतो आणि पुन्हा पाठवून देतो. फड्यांच्या गप्पा टप टप पडायला गेले असतात. तेवढ्यामध्ये सगळा पाऊस सुरू असतो. तेवढ्यामध्ये बलदंड शरीराचा मुसळ एवढ्या पण शरीराचा बाप माणूस नावाचा बाजीप्रभू देशपांडे गोडखिंडीमध्ये थांबलेला असतात. ते पुढे जातात आणि महाराज म्हणतात घाडाबाई बाजी तुमची संशय, घाडा तुमचा दानपट्टा कळू दे बांधव सैनिकांना. आणि प्रत्येक बांधव सैनिकाला सांगतात माहिती देऊन की अरे आपण असा इतिहास करू की येणाऱ्या हजारो वर्षाला कळेल की आमच्या मराठ्यांनी बांधव सैनिकांनी काय केलं. अरे ह्या तलवार बाजी पुढे येतात आणि बाजी म्हणतात काय महाराज तुम्ही करताय म्हटले, तुम्ही कुठे लढताय, तुम्ही लढू नका. अहो म्हटले माझ्या बापासारखे तुम्ही असलेले म्हणले आणि तुम्ही इथं उभं राहणार माझ्या बापाचे वयाचे आणि मी इथं विशाळगडावरती जरा शक्य कदापि शक्य नाही. अहो म्हटले राजा असं काय बोलताय. एक लक्षात ठेवा, लाख मेले तर चालतील, लाखांचा पोशिंडा जगला पाहिजे, लाखांचा पोशिंडा जगला पाहिजे. तेवढं तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांनी कडकडून मिठी मारली आणि नेताजीने सांगतात अहो बघताय काय म्हटले. महाराजांच्या डोळ्यात काय अश्रू बाजींच्या खांद्यावरती पडतात आणि म्हणतात अहो बघताय काय घेऊन जावा. आणि म्हटले महाराज विशाळगडावरती पोहोचल्यानंतर टोप्यांच्या डोळ्याचे 5 आवाज द्या, तोपर्यंत हा बाजी गोडखिंड लढवत राहील. तुम्हाला सांगतो बघता बघता पाऊस पडत होता, बाजींच्या अंगावर रक्ताचा मारा पडत होता, गोंडे पडत होते. आजपर्यंत त्या घोडखिंडीमध्ये आजपर्यंत पावसाच्या पाण्याचा फाट पाहायला मिळाला होता, पण बाजींच्या रूपाने 300 बांधव सैनिकांच्या रूपाने रक्ताचा पहाड तिथे व्हायला लागला होता. खरं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हटलं तर बाजी अशा ठिकाणी उभा राहिले होते त्यातून फक्त 8-10 सैन्य जाईल. बघता बघता स्थितीचे सैनिक यायचे आणि स्थितीच्या सैनिकांनंतर बाजी 2 हातात 2 दानपट्ट्या घ्यायचे आणि सर फिरवायचे. तेवढ्यामध्ये एका दानपट्ट्यामध्ये खादा मुंडकी उडायचे. बघता बघता सगळ्या रक्ताच्या चिकांड्या उडायच्या, रक्त सगळं लाल, सगळी ती भूमी झाली होती. अशामध्ये बाजीच्या अंगावरती धोंडे लागायचे आणि एक एक मावळा आमचा एवढा लढत होता जबरदस्त. तुम्हाला सांगतो आजपर्यंत मराठ्यांच्या इतिहासामध्ये ऐकलं होतं एक एक मावळा 100 सैनिकांना मारे. पण खरं सांगतो बाळाने तुम्हाला त्यावेळेला तिथं 500 सैनिकांना भारे पडत होता. आणि यावेळेला सिद्धी घोड्यावर उभा राहतो, घोड्यावर बसल्यानंतर म्हणतो अरे क्या है, कितना लढते है, कितना लढते, इनको क्या कहते हैं. तेवढ्यामध्ये हात तुटलेला एक मावळा तुम्हाला सांगतो उभा राहतो आणि म्हणतो इनको मराठा कहते हैं, इनको मराठा कहते हैं.
आमच्या बाजींचं रक्तानं तुम्हाला सांगतो शरीर माखलं होतं. लहान पोराला बडक्या भावाला तळ हाताच्या पोरागत जपलं होतं. त्या पोराला तुम्हाला सांगतो बघता बघता लहान भावाच्या पाठीमध्ये कोणतरी येतं आणि तुम्हाला सांगतो तलवार खुपसत. बाजींच्या डोळ्यामध्ये असू येतं. तो ज्याला लहानपणापासून सांभाळत तो भाव स्वराज्याच्या त्याच्यामध्ये बलिदान झाला पडला. पण बाजींच्या समोर होता हिंदवी स्वराज्य, बाजींच्या समोर होता इतिहास, बाजींच्या समोर होता हजारो वर्षांचा मराठींचा इतिहास ठेवायचा होता. बाजींनी तमा बाळगली नाही, बाजींनी विचार केला नाही. बाजींनी पुन्हा दानपट्टा हातात घेतला, सर फिरवायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये एक मावळा तुम्हाला सांगतो पुन्हा उठला आणि आता विचार केला. बघता बघता बांधर सैनिक 40-50 राहिलेले जाता काय करावं. आणि तिकडे किती सैनिक आहेत, अजून सुद्धा 20-25 हजाराचं सैन्य बघता बघता लढतोय. तुम्हाला सांगतो त्याला बारूद घेतलं, खांद्यामध्ये काकेमध्ये मारलं आणि पुढे गेला आणि स्वतः तुम्हाला सांगतो उडवून दिला बॉम्ब आणि स्वतः शहीद झाला. इतके स्वतः नेलं तरी चालेल पण स्वराज्य टिकलं पाहिजे हे भूमिका प्रत्येक बांधर सैनिकाची होती. बाजी बघत होते, बाजींच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. बाजींनी पाहिलं आणि तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो इंग्रज अधिकारी झाडावरती चढतो आणि बंदूक घेतो आणि बाजींच्या छातीवर गोळीबार करतो. मला तुम्हाला ह्यासाठी हे सांगायचं होतं की फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पहिल्यांदा बंदुकीचा मारा जर कुणावर झाला असेल तर तो बाजीप्रभूंच्या वर झाला होता. बाजीप्रभू धाडकीनं तुम्हाला सांगतो पडले खाली, धरतीवरती कोसळले पण बाजी उभा राहिले आणि त्याच शक्तीने म्हटले. समोर यम त्यांना दिसताना म्हटले, अरे यमा आता तुला नेता येणार नाही. मला म्हटले जरी माझी वेळ झाली असली मरणाची जाण्याची तरी सुद्धा मी येऊ शकत नाही, कारण जोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचत नाही तोपर्यंत बाजीच्या शरीरातून प्राण जाणार नाही. पुन्हा दानपट्टा घेतात, सरसर फिरवायला चालू करतात. बाजींच्या अंगावर 100-200 सैनिक भारी पडतात. तेवढ्यामध्ये बाजींचा मुकलबा करता बाजींना चुकवतात आणि बाजींच्या हातावरती तुम्हाला सांगतो शमशीर फिरवतात. बाजींचा हात तुटतो पण तुला सुद्धा बाजी पुन्हा एका हातामध्ये दानपट्टा घेतात, सरसर फिरवत असतात. बाजींच्या अंगावरती तुम्हाला सांगतो पुन्हा शमशीर फिरते, पुन्हा तलवार फिरते, तरी सुद्धा बाजींच्या अंगावरती तुम्हाला सांगतो रक्ताने सगळं शरीर माखलेलं असतं. तर बाजींच्या समोर असतात शिवाजी महाराज, बाजींच्या समोर असतात स्वराज्य, बाजींच्या समोर असतात राजमाता महासाहेब जिजाऊ. अखेर तुम्हाला सांगतो बघता बघता सगळे लढतात. बाजी गुडघ्यावरती बसतात तरी सुद्धा बाजी तुम्हाला सांगतो रडत असतात. महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचतात आणि नेताजींना कडाडून म्हणतात, अहो काय म्हटले हळू चालता जावा पटकन आणि विशाळगडावर तोफांच्या गोळ्याचा आवाज द्या. तिकडे बाप आपल्या गोडखिंडीमध्ये मरतोय का जगतोय हे आपल्याला माहित नाही. तुम्हाला सांगतो नेताजी सरदिशी जातात, बारूद भरतात आणि तुम्हाला सांगतो तोफ गोळ्या लावतात. तोफांच्या गोळ्याचा ठाड विषयक आवाज येतो तरी सुद्धा माझा बाजी लढत असतो. बाजी तुम्हाला सांगतो गुडघ्यावरती बसले असतात. तोफांच्या गोळ्याचा दुसरा आवाज येतो तरी सुद्धा बाजी तुम्हाला सांगतो दारा तीर्थ पडतात. तेवढ्यामध्ये 3-4 गुडके त्याच वेळेला उडवत असतात. किती बघत असतो आणि यांना काय करायचं म्हणतो, कितना लढते कितना मरते इनको क्या करे. तुम्हाला सांगतो बघतात तोफांच्या गोळ्याचा तिसरा आवाज येतो तरी सुद्धा बाजी माझा खाली पडलेला असतो. तुम्हाला सांगतो तरी सुद्धा शमशीर फिरत असते. तोफांच्या गोळ्याचा चौथा आवाज येतो. बाजींच्या शरीरात जीव गेलेला असतो पण तरी सुद्धा बाजींचा दानपट्टा एका हाताने फिरत असतो. तोफांच्या गोळ्याचा 5वा आवाज येतो आणि बाजी वर बघतात आणि म्हणतात जसं राज्य व्हावं स्त्रीची इच्छा. आज घोडखिंड खऱ्या अर्थानं पावनखिंड झाली होती. आज घोडखिंड खऱ्या अर्थानं पावनखिंड झाली होती. खूप खूप धन्यवाद सर. आज आमचे सर्व विद्यार्थी इथे 600 ते 700 विद्यार्थी जवळपास बसून आहेत. सर्व विद्यार्थी अतिशय मंत्रमुग्ध होऊन तुमचं व्याख्यान अतिशय मनपूर्वक ऐकत होते आणि सर्वांमध्ये अतिशय जोश निर्माण केलेला आहे सरांनी. आमच्या विद्यार्थ्यांच्या मनात चाललेली सूरबूर अतिशय शांतपणे मंत्रमुग्धपणे आणि त्यांचा जो जोश निर्माण केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थी आता इथे असं बोलणार की न शिकवता शिकलो शिव निर्मितीचे धडे, न शिकवता शिकलो शिव निर्मितीचे धडे. उच्चार जर कराल शिव शब्दांचा तर मृत हृदयी धडधडे. अपमान जर कराल राज्याचा तर फाडून काढू खडे खडे. शिवरायांच्या या पुण्याईने मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. यानंतर आभार प्रदर्शनाकरता मी श्री वंडारे आर सर यांना इथे आमंत्रित करतो.